सुद्धा असं वाटते का तुम्ही साडीमध्ये जाड दिसताय किंवा साडीमध्ये जाड दिसताय म्हणून तुम्ही साडी नेसायचं टाळताय का? तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन असे खूप सारे व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्ही ह्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कधी अपलोड होतो। रोज संध्याकाळी 6 वाजता माझा व्हिडिओ अपलोड होत असतो आणि तुम्ही खूप प्रेम देता त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। प्रत्येक स्त्रियांचा किंवा प्रत्येक गृहिणीचा अगदी जिव्हाळ्याचा प्रेमाचा विषय आहे। कुठेही नवीन साडीचा सेल लागला असू दे किंवा साडी कुठलीही नवीन आली असू दे, प्रत्येक स्त्रीला असं असतं की ती आपल्याला घ्यायची आहे आणि एखादी जर साडी आपल्याला आवडली असेल, कुठल्याही स्त्रीला ती साडी घेण्यापासून कोणीच अडवू शकत नाही। ती काहीही करते, थोडेसे पैसे साठवते, इकडचे तिकडचे जमा करते, पण ती साडी नक्कीच घेते। प्रत्येक स्त्रीकडे भरपूर अशा साड्या असतात, तरी सुद्धा तिला वाटत असतं की आपल्याकडे भरपूर अजून साड्या हव्यात किंवा ट्रेंडिंग साड्या हव्यात। पण काही वेळा असं होतं की काही स्त्रियांना साड्या खूप आवडतात, नेसायला सुद्धा खूप आवडतात, पण त्यांना असं वाटतं की मी साडीमध्ये थोडीशी गुटगुटीत वाटतेय, हेवी वेट आहे किंवा मी जाड वाटतेय, त्यामुळे अशा वेळेला त्या स्त्रिया साडी नेसायला टाळतात। जर तुम्ही सुद्धा असं करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी। या थोड्याशा गुटगुटीत आहेत किंवा हेवी वेटच्या आहेत, त्यांना असं वाटतं की मी साडीमध्ये खूप हेवी दिसते आहे किंवा मी जाड दिसते आहे, त्यामुळे त्या साडी नेसायला टाळतात, कारण त्यांना सुद्धा खूप आवडत असतं साडी घालायला। आणि थोड्याशा अशा सिंपल टिप्स आहेत जेणेकरून तुम्ही सुद्धा साडीमध्ये खूप छान, स्लिम आणि मस्त दिसाल। तर आज मी त्याच टिप्स घेऊन आलेले आहे। तर चला मग बघूया काय आहे टिप्स। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की काय आहे टिप्स सांगणार आहे। त्यात जरी तुम्ही साध्या सिंपल टिप्स आहेत त्या जरी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच साडीमध्ये तुम्ही स्लिम आणि छान दिसाल। त्यामुळे ह्या टिप्स ज्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करू शकता। टिप नंबर 1, ब्लाऊज फिटिंग। जर तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट असेल तर नक्कीच साडी तुमची छान दिसते। खूप साऱ्या स्त्रिया असं करतात की ब्लाऊज जे आहे ते लूज शिवून घेतात किंवा खूप टाईट शिवून घेतात, त्यामुळे तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसत नाही। मग तुम्ही कितीही महागातली साडी जर घातली असेल तरी सुद्धा ती अजिबात चांगली दिसत नाही। आणि जर तुम्ही ब्लाऊज जर परफेक्ट फिटिंगचा मस्त असं घातला असेल तर सिंपल साडी सुद्धा अगदी उठून दिसते। त्यामुळे ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट फिटिंगचा असेल तर नक्कीच साडी तुमची छान दिसायला लागते। आता परफेक्ट ब्लाऊज हा जो विषय आहे किंवा हे जी टिप आहे ती दोन्ही स्त्रियांसाठी लागू होते, म्हणजे ज्या हेवी वेटच्या आहेत त्या स्त्रियांसाठी सुद्धा किंवा ज्या स्लिम आहेत त्यासाठी सुद्धा। जर तुमचा ब्लाऊज जर परफेक्ट असेल तर हेवी वेटच्या असू देत किंवा स्लिम स्त्रिया असू देत, दोन्हींना सुद्धा साडी ही परफेक्ट दिसते। खूपदा असं होतं की ज्या हेवी वेटच्या किंवा गुटगुटीत असणाऱ्या स्त्रिया आहेत त्या खूप फिटिंग किंवा खूप टाईट असं ब्लाऊज शिवून घेतात, मग एक्स्ट्रा चरबी जी असते ती बाहेर दिसायला लागते आणि खूप विचित्र दिसतो तो ब्लाऊज आणि मग तुम्ही गबाळ्यासारख्या दिसायला लागतात। त्यापेक्षा जर तुम्ही परफेक्ट असा ब्लाऊज जर स्टिच करून घेतला तर नक्कीच तुम्ही छान दिसायला लागता। तेच जर ज्या स्त्रिया स्लिम आहेत त्यांनी जर खूप लूज असा ब्लाऊज घातला त्यासुद्धा अजिबात चांगल्या दिसत नाहीत। त्यासाठी परफेक्ट ब्लाऊज शिवून घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे। थोड्याशा जाड आहेत किंवा हेवी वेटच्या आहेत त्यांनी ब्लाऊज स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवायचं की जी ब्लाऊजची लेंथ आहे किंवा लांबी आहे ती खूप कमी ठेवायची नाही, कारण त्यामध्ये काय होतं तुमचं पोट सुटल्यासारखं दिसतं किंवा एक्स्ट्रा जो फॅट आहे तो त्यातून विजिबल होतो। त्यासाठी काय करायचं, साडीचं ब्लाऊजचा जो लेंथ आहे तो थोडासा जास्त ठेवायचा। त्यामुळे काय होईल, तुमचं पोट जे आहे ते हाईड होईल किंवा एक्स्ट्रा जी चरबी दिसते किंवा तुम्ही जे जाड दिसताय ते हाईड होऊन जाईल आणि नक्कीच तुम्ही स्लिम दिसाल। नंबर 2, ब्लाऊजचा नेक। ब्लाऊजचा नेक हा खूप जास्त मॅटर करतो। खूप जाड स्त्रिया असतील किंवा गुटगुटीत स्त्रिया असतील तर त्यांनी कॉलरचे ब्लाऊज म्हणा किंवा बोटनेकचे जे ब्लाऊज घातले तर काय होईल की तुमची जी हाईट आहे ती खूप कमी दिसेल आणि त्यामध्ये नक्कीच तुम्ही जाड असाल तर इथं थोडंसं काय होतं, तुमचं वेट जे आहे ते जास्त दिसतं किंवा हा नेक जो एरिया आहे तो जाड दिसतो। आणि जर तुम्ही कॉलरचे किंवा बोटनेकचे जर नेकचं ब्लाऊज घातलं तर काय होईल, तुम्ही जास्त जाड असल्यासारखं दिसेल। त्यामुळे काय करायचं, व्ही नेक म्हणा किंवा डीप नेक म्हणा असे जर तुम्ही ब्लाऊज घातले किंवा जरी बोटनेकचं तुम्हाला ब्लाऊज घातलं तर ते थोडंसं डीप शिवून घ्या जेणेकरून त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसाल आणि नक्कीच तुमचा लुक हा छान आणि मस्त। नंबर 3, ब्लाऊजचे स्लीव्स। तुम्ही जर थोड्याशा जाड असाल किंवा हेवी वेटच्या असाल
तर तुम्ही नेहमी स्लीवलेस ब्लाऊज घालणं शक्यतो टाळा, किंवा जे हाफ स्लीवचे ब्लाऊज असतात ते घालणं शक्यतो टाळावं, कारण आर्म्सवर आपला जो एक्स्ट्रा फॅट असतो तो विजिबल व्हायला लागतो आणि दिसताना ते थोडंसं विचित्र दिसतं आणि तुम्ही जाडा असल्यासारखं जाणीव होते. त्यापेक्षा तुम्ही 3/4 स्लीवचे ब्लाऊज म्हणा किंवा फुल स्लीवचे ब्लाऊज म्हणा, ज्या हेवी वेटच्या स्त्रिया आहेत त्यांनी असे ब्लाऊज ट्राय केले तर नक्कीच तुम्ही छान आणि मस्त दिसाल. आणि ज्या हेवी वेटच्या स्त्रिया आहेत त्यांना फुल स्लीवचे ब्लाऊज खूप जास्त चांगले दिसतात. त्यामुळे तुम्ही असे ब्लाऊज नक्की ट्राय करा आणि नक्कीच तुम्ही त्यामध्ये खूप स्लिम आणि छान दिसाल. आणि नक्कीच साडीमध्ये असे ब्लाऊज घातल्यानंतर तुमचा लुक हा अजिबात जाड किंवा जास्त फॅट असल्यासारखा दिसणार नाही. त्यामध्ये नक्कीच तुम्ही स्लिम आणि मस्त दिसाल. टिप नंबर 4, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज. जर तुम्ही खूप हेवी वेटच्या असाल किंवा थोडेसे गुटगुटीत असाल आणि तुमचा अप्पर बॉडी जो पार्ट आहे तो खूप हेवी असेल आणि जर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला तर तुम्ही जास्त जाड असल्यासारखं दिसतं. ह्याचं कारणसुद्धा असं आहे की साडी वेगळ्या कलरची असेल आणि ब्लाऊज वेगळ्या कलरचा असेल तर त्यामध्ये काय दिसायला लागतं की तुम्ही हेवी असल्यासारखं दिसायला लागतं. तेच जर तुम्ही एकाच कलरची साडी आणि एकाच कलरचा ब्लाऊज घातला तर फ्रेममध्ये दिसताना असं होतं की तुम्ही उंच आहात आणि तुम्ही स्लिम असल्यासारखं क्रिएट होतं. त्यामुळे नेहमी ज्या हेवी वेटच्या स्त्रिया आहेत किंवा ज्यांची बॉडी ही गुटगुटीत आहेत अशा स्त्रियांनी शक्यतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणं टाळावं, जेणेकरून काय होईल की फ्रेममध्ये दिसताना तुम्ही उंच आणि स्लिम असल्यासारखं दिसेल. जेणेकरून एकसारखा ब्लाऊज किंवा एकसारखी साडी असेल तर तसं दिसताना तसं दिसतं की तुम्ही स्लिम आहात आणि थोड्याशा गुटगुटीत नाही आहे हे सुद्धा त्यामध्ये दिसून येईल. त्यामुळे शक्यतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणं टाळावं. टिप नंबर 5, साडी घट्ट बांधा. आता साडी घट्ट बांधा याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही साडी घट्ट बांधा किंवा पेटिकोट जो असतो आपला साडी पेटिकोट तो घट्ट बांधा. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही साडी अगदी गबाळ्यासारखी कशी तरी अशी अजिबात नेसू नका किंवा घालू नका. साडी घालताना अगदी चापून चोपून मस्त अशी साडी घातली तर नक्कीच तुमचा लुक हा अजिबात जाड दिसणार नाही. जर तुम्ही साडी चापून घातली तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये स्लिम दिसाल. तेव्हा साडी घालताना नक्कीच ती साडी घट्ट किंवा चापून चोपून अशी घाला. साडीचा रंग. आता ज्या स्त्रिया जाड आहेत अशा स्त्रियांनी साडीचा रंग निवडताना नेहमीच तुम्ही डार्क कलरच्या साड्या घाला, जसं की हिरवा कलर म्हणा, लाल कलर म्हणा, गुलाबी कलर म्हणा, जांभळा कलर म्हणा, अशा खूप सारे जे डार्क कलर आहे ते निवडा. ह्याचं कारणसुद्धा तसंच आहे की डार्क कलरच्या जर साड्या तुम्ही घातल्या तर नक्कीच त्याच्यामध्ये तुमची जी बॉडी आहे ती विजिबल होणार नाही आणि तुम्ही नक्कीच स्लिम दिसाल. त्या उलट जर तुम्ही लाईट कलरचे साड्या घातल्या तर त्यामध्ये तुमची बॉडी ही विजिबल होते आणि तुम्ही जाड असल्यासारखं दिसायला लागतं. त्यामुळे नेहमी साडी घेताना तुम्ही नेहमीच लाईट कलरचे साड्या घेण्याऐवजी डार्क कलरच्या साड्या घ्या. त्याचबरोबर खूप जास्त मोठे मोठे प्रिंट असलेल्या किंवा मोठे मोठे बुट्टे असलेल्या टाळ्या शक्यतो टाळा, कारण अशा मोठ्या प्रिंटच्या साड्या किंवा मोठ्या बुट्ट्याच्या साड्या ह्यामध्ये तुम्ही जास्त जाड असल्यासारखं दिसतं. त्यामुळे अशा साड्या घालणं शक्यतो टाळावं. त्या उलट तुम्ही ज्या साड्यांना बॉर्डर नाही आहे, ज्या साड्या प्लेन आहेत अशा साड्या जर निवडल्या तर नक्कीच त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसाल. त्यामुळं शक्यतो साडी घेताना हे लक्षात ठेवायचं की आपल्याला जास्त मोठ्या प्रिंटची किंवा जास्त मोठ्या काठाची साडी घ्यायची नाही आहे. ह्याच्या उलट आपल्याला ज्याची बॉर्डर नाही आहे, प्लेन साड्या आहेत किंवा ज्याची प्रिंट जी नाजूक आहे किंवा ज्याचे बुट्टे नाजूक आहेत अशा साड्या आपल्याला निवडायच्या आहेत, ज्यामध्ये आपली जी बॉडी आहे ती दिसताना खूप स्लिम दिसेल आणि नक्कीच तुम्हाला स्लिम लुक येण्यासाठी मदत होईल. तशी टिप आहे ते म्हणजे पेटिकोट. खूप छोटी टिप असली तरी खूप जास्त महत्त्वाची अशी आहे, कारण आपण जसा पेटिकोट घालतो त्यावरती डिपेंड असतं आपण साडीमध्ये स्लिम दिसणार आहोत की जाड दिसणार आहोत. खूपदा असं व्हायचं किंवा आधी आपण कॉटनचे पेटिकोट यूज करायचो ज्याला फ्रील असते असे, पण आजकाल असे पेटिकोट यूज केले जात नाहीत, कारण खूप लायक्राचे म्हणा खूप सारे स्लिम फिटचे असे पेटिकोट आलेले आहेत आणि असे पेटिकोट जर तुम्ही घातले तर साडी खूप चापून चोपून दिसते आणि नक्कीच त्यामध्ये तुमचा लुक हा खूप जास्त स्लिम दिसतो. त्यासाठी असे पेटिकोट नक्की यूज करा. ते ऑनलाईन जे पेटिकोट मिळतात किंवा लायक्राचे जे पेटिकोट मिळतात त्यामध्ये सुद्धा जे शेपमध्ये असतात आणि खालून जो कट असतो असे पेटिकोट तुम्ही नक्की यूज करा. त्यामुळे काय होतं, साडी तुमची वर जाणार नाही, नेसताना उठता बसताना सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटेल आणि दिसताना सुद्धा असं शेपमध्ये असल्यामुळं आपल्याला साडीसुद्धा तशीच शेपमध्ये दिसते आणि नक्कीच तुम्ही त्यामध्ये स्लिम आणि गुड लुकिंग दिसायला मदत होते.
नेक्स्ट जी टिप आहे ती म्हणजे बॉडी टाईपप्रमाणे साडी निवडणं. अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. आपला जो बॉडी टाईप आहे त्याप्रमाणे आपण साडी निवडणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. बघा, आता ज्या कॉलेज गोईंग गर्ल्स आहेत किंवा ज्या स्त्रिया स्लिम आहेत अशा स्त्रिया कुठलीही साडी घालू शकतात. जसं की कॉटनची साडी म्हणा, ऑर्गेन्झा साडी म्हणा किंवा ज्या फुगीर साड्या असतात अशा साड्या स्लिम स्त्रिया अगदी सहजपणे घालू शकतात आणि त्या साड्या त्यांना खूप सूट होतात, छानसुद्धा दिसतात, त्या थोड्याशा मस्त दिसायला लागतात. तेच जर जाड स्त्रिया असतील त्यांनी कॉटनच्या किंवा ऑर्गेन्झा साड्या घातल्या तर त्या अजिबात चांगल्या दिसत नाहीत. त्यामुळे काय करायचं, आपल्या बॉडीला सूट होणाऱ्या अशा साड्या तुम्ही निवडायची. साडी म्हणजे जॉर्जेटची साडी सगळ्यांनाच माहीत आहे. जॉर्जेटची साडी खूप लाईट वेट असते आणि ती चापून चोपून बसते. त्यामुळे ज्या जाड स्त्रिया आहेत त्यांनी जॉर्जेटची साडी शक्यतो निवडायची किंवा ज्या सॉफ्ट अशा मटेरियलच्या साड्या आहेत त्या निवडायच्या. आता कॉटनमध्ये सुद्धा खूप साऱ्या सॉफ्ट मटेरियलच्या साड्या आलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही निवडू शकता. मैसूर सिल्क म्हणा, ही सुद्धा साडी खूप जास्त सॉफ्ट असते आणि रिच लुक देऊन जाते. त्यामध्ये नक्कीच तुमची जी बॉडी आहे ती विजिबल होते, ती म्हणजे स्लिम, आणि नक्कीच तुम्ही छान दिसायला लागता. अशा ज्या लाईट वेटच्या साड्या म्हणा किंवा सॉफ्ट साड्या आहेत त्या तुम्ही नक्कीच निवडा. आता रफल साड्यासुद्धा आलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा फ्रील असते साड्यांना, त्यामुळे तुमचं जे पोट आहे ते दिसताना हाईड होतं आणि नक्कीच त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसता. त्यामुळे साडी निवडताना नक्कीच आपल्या बॉडी टाईपप्रमाणे साडी निवडा, जेणेकरून तुम्ही कितीही हेवी वेटच्या असाल, जाड असाल, गुटगुटीत असाल तरीसुद्धा तुम्ही त्यामध्ये स्लिम दिसू शकता. सुद्धा मी जाड स्त्रियांनी किंवा ज्या गुटगुटीत स्त्रिया आहेत त्यांनी कुर्तीज कशा घालायच्या ह्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला हवा असेल तर मी लिंक देऊ शकते, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असंच मला खूप प्रेम देत आहे, छान छान कॉमेंट्स करताय, त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि बाय.